हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर मंडळी, त्या दिवशी मी दुपारी वजन केलं होतं आणि आज मी 80 पोटी वजन केलं तर 1 किलो कमी दाखवतं आहे. मी इतकी खुश झाली की मी हा रूम आवरून टाकला. त्या खुशीमध्ये हा रूम आहे ना अगदी कबाडखाना दिसत होता आधी. म्हणजे मी गाद्या अगदी फोल्ड करून ठेवल्या तर त्याच्यावर सर्व पसारा ठेवला होता. पण त्यानंतर मी आज आवरायचं ठरवलं आणि बरंचसं सामान मी वरती पाठवलं बाल्कनीमध्ये आणि त्यानंतर हा रूमचा असा अवतार दिसत होता. आज दिवसभर काहीच क्लिप्स घेतल्या नाही मी, कारण मला अगदी आळस आलेला होता. माझं डोकं दुखत होतं. डायरेक्ट त्रिशा आल्यानंतरच्या क्लिप्स घेतलेल्या आहे मी. ती आली आणि कानाच्या 2 झोप झाल्या. त्यानंतर मुलांना मस्त स्नॅक्सला पपई कापून दिली आणि माझा गॅस ओट्याभर एवढा पसारा सकाळपासूनचा बाकी आहे. मध्यंतरी पाहुणे पण येऊन गेले, त्यांचा चहाचा पसारा, मम्मी पप्पाचा चहा झालेला आहे आणि इतका सर्व पसारा पडलेला आहे. सकाळचे भांडे वगैरे तर आता मी हे सर्व आधी क्लीन करून घेते, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. आज मला असं वाटतं की साधा बेत करावा, पिठलं भात पोळी वगैरे, कारण माझं जास्त काही बनवायचं मन नाही. ही तर डायरेक्ट रात्रीची खिचडी आहे आणि तीसुद्धा तशीच पडलेली आहे. तर असं कधी कधी माझं काम असतं आळशी आणि त्यात माझा काना हा असा कामवाढवा करतो. त्याला खायला दिलं ना, त्याला सांडायला काय आवडतं काय माहिती. अंडे पण देते ना, असं पूर्ण लोळून लोळून खातो. पण मी त्यांना त्यांच्याच हाताने खायची सवय करणार आहे. म्हणजे त्रिशूला तर आजपर्यंत लागलेली नाही. मला असं वाटतं की कानाला तरी लागावी म्हणून मी त्याच्या समोर ठेवून देते. कसंही खा बाबा, पण खा, म्हणजे माझ्या डोक्याला ताण नाही राहणार. त्रिशूला पाहूनच तो शिकतो, म्हणून मी त्रिशूला पण खायला सांगते त्याच्यासमोर आणि त्याला पण खायला देऊन टाक. तर गाईज, आता परत स्वतःचा आवरून घेते. मला आज असा अवतार झालेला असतो माझा दिवसभर. काना झोपला होता, झोपायचं होतं पण काय या पोरांना तर इथे गादीचं ते हेच करून दिलेलं नसतं असतं. माझे केस डायरेक्ट ऑइली होऊन गेलेले. ऑइली धुवावे लागते. चेहऱ्याला पाणी नाही दिवसभर लावत मी. हा, म्हणून मी आवरला की पोरं खेळती. अशी गादी उड्या नको मारू, ती गादी खाली सरकून जाईल दिशा. मम्मी त्या धाकेच मी परत फोल्ड करून ठेवले. तर सारखे तुम्ही गादी इकड तिकड करायचे ना. काय रे भाऊ, काढ पॅन्ट काढ. रे गाईच माझ्या मुलांचा. तर माझे केस डायरेक्ट ऑइली झालेले, धुवावे लागतील. हे थंडीमुळे इच्छाच नाही धुवायची. हम टॉवेल को नहीं, बच्चों को चड्डी से मुंह पोंछते हैं. धर रे पॅन्ट घाल. तुझको पैर करो. केली ती पॅन्ट मध्ये केली. नाचायचं नाही गादीवर, मी परत फोल्ड करून ठेवेल मी तर. तर गाईज, तुम्ही बघू शकता थोड्या वेळापूर्वी माझ्या किचन ओट्याची काय हालत होती. आता मी सगळं आवरून ठेवलं आहे. इकडं भाजीचं कढई, भाताचं कुकर, पोळीसाठी तवा आणि पीठ मळायला ताट काढून ठेवलं. बाकी आता मी तयारी करते स्वयंपाकाची. तर मंडळी, माझं मस्त पिठलं बनवून झालं, फक्त शिजवायचं बाकी. भात पण बनवून झालेला, पोळींचं पीठ तयार आहे, पण आम्ही पोळ्या गरम गरमच करू. तर असं माझा स्वयंपाक रेडी आहे. चला तर मंडळी, या जेवणासाठी. जर व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.